पुण्यात फ्लॅट घ्यायचाय. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात गॅस तुटवड्याच्या अफवेचा बळी, इलेक्ट्रिक शेगडीचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. देऊळगाव मही येथील गणेश आश्रुबा बनसोडे या 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सध्या घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा जाणवत असल्याने स्वयंपाकासाठी अनेक जण इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहेत. अशातच इलेक्ट्रिक शेगडीचा शॉक लागून बुलढाण्याच्या देऊळगाव मही गावात एका 37 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. गणेश आश्रुबा बनसोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी ही घटना घडली आहे. गॅस किंवा पेट्रोल डिझेलचा जिल्ह्यात कुठेही तुटवडा नाही असं वारंवार जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही नागरिक इंधनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. अचानक गॅसची मागणी वाढल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. पर्यायाने अनेक जण इलेक्ट्रिक शेगडीचा व चुलीचा वापर करत आहेत. अशातच गणेश बनसोडे आपल्या घरात असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडत असताना त्याला विजेचा जबर शॉक लागला आणि या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गॅस टंचाईच्या अफवेने गणेशचा बळी घेतल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला नसता तर गणेशने शेगडी आणली नसती आणि शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता. गणेश बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.